आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेपूची भाजी बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 पाव शेपूची भाजी घेतलेली आहे आणि ही भाजी छान अशी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर इथे मी मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भिजवत वगैरे काहीच ठेवायचं नाही, फक्त मी धुवून घेतल्यावर थोडा पाणी टाकून ठेवलेली होती 5 मिनिटं। आणि त्याचबरोबर आता मी इथे जिरा मोहरी घेतलेली आहे, बघू शकता। थोडं जिरा आणि थोडं मोहरी घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे 3 कांदे बारीक कापून घेतलेली आहे, थोडं लसूण बारीक कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर 6 ते 7 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, 2 टमाटर आणि थोडं कोथिंबीर बारीक कापून घेतलेलं आहे। आता आपल्याला भाजीला फोडणी घालायचं आहे। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचे आहेत। लसूण टाकल्यानंतर या लसूणला छान असं परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला इथे मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर मिरच्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत। कांदे टाकल्यानंतर आता आपल्याला या लसूण मिरची कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे, छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे या तेलामध्ये। त्याआधी आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि आता यांना छान असं शिजू देऊया। काही वेळानंतर बघू शकता कांदे शिजलेले आहेत, मिरच्या पण छान शिजलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना सुद्धा छान असं शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मी इथे 1 चमच मीठ टाकलेली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर। या व्यतिरिक्त आपल्याला इथे कोणतेही मसाले टाकायचे नाहीत, फक्त हळदी पावडर आणि मीठच टाकायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता मी इथे ही शेपूची भाजी टाकून घेतलेली आहे। शेपूची भाजी टाकल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे। भाजी छान असं मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मुंगाची डाळ टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता आता आपण ही डाळ इथे टाकून घेऊया। सर्व मुंगाची डाळ टाकून घेतलेली आहे। आता या डाळीला सुद्धा या भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला गॅस स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवर झाकून ठेवायचं आहे। गॅस स्लो करून घेऊया आणि झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटं आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे। 15 मिनिटांनंतर बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे आणि बघू शकता ही डाळ पण छान शिजलेली आहे। पाणी अजिबात आपण इथे टाकलेलं नाही आहे, तरी पण भाजी छान अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर आता गॅस बंद करून घेऊया आणि आता आपली ही शेपूची भाजी तयार झालेली आहे। तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि किती कमी साहित्यात आपण ही शेपूची भाजी बनवलेली आहे। आता मी ही भाजी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवत आहे आणि बघू शकता किती परफेक्ट भाजी झालेली आहे। डाळ पण खूप छान अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर बघू शकता तयार झालेली आहे शेपूची भाजी, तेही खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात। तर एकदा तरी या पद्धतीने शेपूची भाजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।